सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती उत्सव निमित्ताने धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात सकाळपासूनच भीम अनुयायींसह सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने अभिवादन तसेच बौद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, आमदार मंजुळा गावित, माननीय खासदार सुभाष भामरे, डॉक्टर कृष्णा मोहन सैदाणे, भिकन वराडे, किरण जोंधळे, डॉक्टर सुशील महाजन, दिलीप साळवे, शोभा चव्हाण, कुंदन खरात, कल्याण गरुड, बाबा हातेकर, अतुल सोडवडे, अण्णा माळी, भरत मोरे, युवराज करंकाळ, धीरज पाटील, अण्णा भामरे, वंदना भामरे, शोभा आखाडे वेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सुमारे 1000 संविधानाच्या वितरण करण्यात आले। यावेळी असंख्य दलित नेते, भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 134 आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती, त्यानिमित्ताने तमाम देशवासियांना या धुळेकर जनतेला मी शुभेच्छा देते आणि आजच्या दिवसाला एकच आव्हान करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही संपूर्ण भारत देशातच नव्हे तर अखंड जागतिक पातळीवर, विश्व पातळीवर ही जयंती साजरी केली जाते। परंतु फक्त जयंती साजरी करून भागणार नाही। त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान बहाल केलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही प्रत्येकाला, प्रत्येक सजीव असतील, निर्जीव असतील, अखंड पृथ्वी तलावावर ज्या ज्या काही घटक आहेत त्या सगळ्यांना लोकशाही बहाल केलेली आहे आणि लोकशाही वाचवायची असेल तर संविधान वाचवावं लागेल। आणि म्हणून अखंड या देशातील नागरिकांना मी आव्हान करते की प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी, आपलं संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, एवढंच मी आव्हान करते। आणि सगळ्यांना पुनश्च एकदा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम जयंतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद। जागर जनस्थान करिता रूपक बिरारी, धुळे।